हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले. कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला. नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडस वाकून तुम्ही दोघे एकमेकांचा हात पकडा. रक्तचंदन दुसरंच कुठलं तरी परशुराम फोटो काढून हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला याला पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. त्याच्यासाठी ते सांगतो जास्त समजणं पण महत्वाचं. हा इथे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतांमध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ला आणि कातकरी या 2 जातींचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज दाखवला. इथे हे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्याचा उपयोग कैलासजीवन क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या सालीपासून आमसूल तयार केले जाते. फळाच्या सालट्याचं आमसूल इथे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. इथे गाव शिकार दाखवली आहे.
शेगाव शिकार तुझा फोटो तुम्हाला दिलाय ना म्हणजे सगळे पृथ्वी हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. जर गावात 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असत. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की आता पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणी कधी आणि कुठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आपण निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवळातील गुरव लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात. त्याला आम्ही गाराणं असं म्हणतो. आपण तुमच्यासाठी सुद्धा ते गाराणं घालूया. हात जोडून उभे राहणे ते ऐका. मागे बाबा आई वाचाय महाकाली महासरस्वती प्रमुख पंचतन बरामदेव महाराजा आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसे म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय ज्यांच्या मागं इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळे दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली आहेस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या पंचवी घ्याला धक्का लाव देव नको रे महाराजा. यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबान गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. आज आम्हाला ह लोक इथे जुनं कोकण बघायला आलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी हिंचिकडे वाटेला तुला लांब असलेली असतील. त्या सगळ्यांना भेटा द्यायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गाळानं घालतावाय. त्या नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा ढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होयापर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. अरे पुरा आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुरा रे. कारण पाखाडी बांधणे म्हणजे काय? हा रस्ता आहे ना
आलो तो हां त्या पाकळीला पाकळी